महामार्ग अनेक वर्ष रखडला आहे. रखडलेल्या रस्त्यामुळे अनेक अपघात तसेच वाहतूक कोंडी नेहमीच होत असते. त्यातच माणगाव शहरात मुंबई गोवा महामार्गालगत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपल्या टपऱ्या व दुकाने थाटली होती. माणगाव नगर पंचायत मुख्याधिकारी संतोष माळी यांनी माणगाव शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली असून दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मुंबई गोवा महामार्गालगत असलेले अतिक्रमण जमीनदोस्त केले आहे. माणगाव शहर हे भौगोलिक दृष्ट्या रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि हे शहर सध्या वाहतूक कोंडीचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार या दिवशी तर माणगाव शहरातून चालणे हे पादचारी नागरिक आणि वाहन चालकांना डोकेदुखी होऊन राहिले आहे. याविरुद्ध माणगाव मुंबई गोवा हायवे लगत असणारी व्यापारी लोकांनी केलेली अतिक्रमणे मूलभूत कारणीभूत असल्याचे अधोरेखित करत माणगाव नगरपंचायतने या अतिक्रमणांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर हातोडा कारवाईचे सत्र सुरू केले आहे. माणगाव शहरात अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामे करून महामार्ग व रस्ता काबीज केला होता. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी माणगाव शहरात होत होती. नागरिकांना महामार्गावरून चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत होते. याची दखल घेऊन नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव शहरातील सर्व शासकीय जागेतील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येत आहेत. मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. माणगाव पोलीस व वाहतूक पोलीस यांच्या सहाय्याने वाहतूक कोंडी सोडवण्यात आली. अतिक्रमण कारवाई सुरू असताना महामार्गावर बघ्यांची तोबा गर्दी झाली होती. पोलीस बंदोबस्तात शासकीय जागेवरील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले. अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना अतिक्रमणांवर कारवाई करत असताना तेथील दुकानदार यांनी यावेळी संताप व्यक्त केला. काही दुकानदारांनी आमच्याकडे स्टे ऑर्डर असल्याचे यावेळी सांगितले, परंतु नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी यांनी शांतपणे सर्वांना आवाहन केले, तुमच्याकडे कायदेशीर कागदपत्रे असल्यास ते दाखवा, अन्यथा शासकीय जागेवरील अतिक्रमणे हे हटवण्यातच येईल असे सांगितले. अतिक्रमण तोडल्याने माणगावकरांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल अशी आशा असल्याचे त्यांनी आता अटकेचा श्वास घेतला आहे. भविष्याचा विचार करता रायगड जिल्ह्याचे विभाजन झाल्यास नवीन जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण हे माणगाव होऊ शकते. त्यामुळे माणगाव शहराचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असल्याचे, शहरातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त होणे गरजेचे आहे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.